तर हॅलो गाईज, मी मोहित. सो गाईज, आज आपण पुन्हा एकदा जाणार आहे कॉलेजला. तर गाईज, पहिले मी आता रेडी होऊन झालेलं आहे माझं. आणि आज मी शूज पण घालणार आहे कारण आपल्याला आज कॉलेजला पण जायचं आहे आणि क्लास पण अटेंड करायचा आहे. तर आता मॉर्निंगची सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर मग आपण जाऊया आता ट्रेन पकडण्यासाठी कसा स्टेशनला. तर हा ब्लॉग माझ्यासोबत पूर्ण नक्की बघा. भेटूया तुम्हाला डायरेक्ट आता स्टेशनला. तर मला दाखवतो मी शूज वगैरे सगळं साफ करून ठेवलेले आहे. आपण जाऊया आता. गाईज, मी शूज करून ठेवलेले आहेत. तर सो गाईज, मी आता म्हणजे मेन रोडला आलेलो आहे. घराच्या बाहेर इकडे आपलं घर आहे, तिकडे आपली बाईक उभी आहे. आणि आता आपण जाऊया स्टेशन. त्याच्यात आपण ट्रॅकपर्यंत पोचलेलो आहोत. इकडे समोरच आपली ट्रेन आहे आणि मी आता चाललो आहे ट्रॅकमधून. आणि टाईम खूप झालेला आहे, म्हणजे ट्रेनचं टायमिंग चाललेलं पटापट. आणि आता मला जावं लागेल रोजचं पटापट. जेवढं जास्त पटापट जातील तेवढं जावं लागेल, कारण ट्रेनचा टाईम होऊन गेला. तर ही ट्रेन आहे ना टाईमवरती नक्की, तर मग मला ही ट्रेन मिळणार नाही. कारण आता मी ट्रॅकमध्ये उभं तसं मिळून जाईल, पण मग तरी पण एक भीती असते. तर गाईज बघा, मी शूज वगैरे सगळे घातलेले, आज चांगली ड्रेसिंग मारून चाललेलो आहे मी. तर जाऊया आपण आता कॉलेजला आणि क्लासला. गाईज, मी आता स्टेशनला पोचलेलो. इकडे समोरच ट्रेन आहे आणि इकडे अजून पुढे जायचं स्टेशनचा रस्ता आहे. तर आता काहीच आपण जाऊया स्टेशनला, म्हणजे आपल्या कोचच्या तिकडे. काही 4 मिनिटं स्पॉट यायला धरलेलं आहे आणि हा इथं झोपेल आहे. तर आपण जाऊया आपण आपल्या कोचच्या तिकडे. काय जिथं आलं ते आपल्याला समजलं की आज क्लास नाही, क्लासला सुट्टी आहे. तर आता आपण जाऊया घरी परत. इथून ट्रेन चाललेली आहे आणि इथूनच आपल्याला जायचं रस्ता आहे आणि इथं मध्ये ट्रेन चाललेली आहे. ही गेल्यावरती आपण जाऊ. तर काहीच फायनली आपली ट्रेन म्हणजे गेलेली आहे. मी तर नाही चढलो त्या ट्रेनमध्ये, कारण मला त्या ट्रेनमध्ये कोणीच आपले फ्रेंड्स वगैरे दिसते नाही. तर मी नीलला फ्रेंडला कॉल केला, तर तो बोलला की आज फ्रायडेला सुट्टी असते क्लासला, तर क्लास नाही आज. तर मग मी परत चाललो आहे आता घरी. आणि इकडं समोरच बघा ट्रेन आहे, मला झूम करून दाखवतो मी. हे बघा, ही समोरच ट्रेन चाललेली आहे आणि इकडे मी शूट करतो आहे. ज्या ट्रॅकमधून ट्रेन गेलेली त्याच ट्रॅकमधून मी पण आता चाललेलो आहे. आणि आपल्याला अजून त्या साईडला जायचं आहे जिकडे आपल्याला जायचं. काय आपली ट्रेन गेली म्हणून काय झालं, क्लास नाही आता म्हणून काय झालं, पण मी तुमचा भाऊ, तर मी नेहमी क्रेझी ब्लॉग शूट करतो. तर मग आज आपण जाऊया आता. पहिले घरी जाऊया, काय नाश्ता वगैरे करूया. जो टिफिन देतात आपण तो टिफिन खाऊया आणि ते खाऊन झाल्यानंतर मग आपण जाऊया क्रिकेट खेळण्यासाठी धोबी पाडायला. तर काय आता आपला क्लास तर नव्हता, जाऊन फायदा झाला नाही, ट्रेन पण नाही मिळाली. मग आपण आता जाऊया क्रिकेट खेळण्यासाठी, कारण तुम्हाला माहिती तुमचा भाऊ क्रेझी ब्लॉग शूट करतो आणि आम्ही आहेच मी क्रेझी. तर आता आपण जाऊया क्रिकेट खेळण्यासाठी धोबी पाडायला. आणि डॉगेश आहे, तर आपल्याला खूप कधीच बघतोय. फायनली गॅस मी घरी पोचलेलो आहे. इकडे समोरच आपलं घर आहे आणि आता जाऊन पहिले काहीतरी नाश्ता वगैरे करूया, कारण भूक लागली आपल्याला. आणि मग जाऊ आपण क्रिकेट खेळण्यासाठी धोबी पाडायला. गॅस मी फिरायला जाण्यासाठी बाहेर आलेलो आहे आणि इकडे कुत्र्यांची हाणामारी चालू आहे. दोघं कुत्रं, एक कुत्रा चालू राहिले. ज्या जागेवरती जायचं आहे ते थोडंसं लांब आहे म्हणून, बाकी काही नाही. तुम्हाला एक दाखवतो. हे बघा, माझ्या मागे पण कोणीच नाही आहे आणि इकडे पण पूर्ण रोड पूर्ण असं सुमसाम पडेल आहे. रात्रीच्या हा रोड एवढा खतरनाक वाटतो ना, एखादा कोणी नवीन आला तरी जे नाही ती वस्तू फाटून जाईल. आता अशा जागेवर येऊन पोचलेलो आहे जिथे आमचा कसरायचा हायवे आणि एंट्री गेट लागतो. हे बघा, इकडे समोरच हायवे, इकडे सगळे इकडे आपले वाहन वाहतात ते. आणि इकडे ना नवीन आहे ना काहीतरी गव्हर्नमेंटचं काहीतरी ऑफिस काहीतरी बनतं आहे. आणि आता ह्या टनल खालून आपल्याला जायचं आहे आणि मग आपण पोचूया धोबीपाड्याच्या रोडला, म्हणजेच डोळखांच्या रोडला. आणि मग आपण पोचूया ग्राउंडवरती आपल्या, आणि मग आपण थोडा क्रिकेट खेळूया आणि मग आपण इकडनं पण निघून जाऊया. ग्राउंडवरती पोचलेलो आहे. बघा, इकडे सगळे आपले जे शाळेवरचे जे फ्रेंड्स आहेत ते सगळे खेळू राहिलेत. आणि ह्याच प्रकारे वाईट बॉल गेलेला आहे. विक्रम,
तर आता आपण जाऊया ग्राउंडवरती आणि मग भेटूया, आपण बघूया काय होतं. माझ्या टीममध्ये घेण्यात आलेलं आहे आणि आता आमची आली आहे पहिली बॉलिंग. विक्रम भाडकाव काय बोलशील? तर गाईज आमची फायनली बॅटिंग आलेली आहे. किती रनांचं टार्गेट रवी? आलाय, मस्त शॉट मारला. दे इकडे इकडे दे. गाईज आमचं क्रिकेट खेळून चाललेलं आहे. 2 पुढे आमचे माणसं चाललेले आहेत आणि हे 2 जण इथं चाललेत आणि तिकडे आपला ग्राउंड आहे. तर आता आपण चाललोय घरी. पहिले थोडंसं पाणी वगैरे पिऊया आणि मग आपण जाऊया पहिले पुढे घरी अजून. तर गाईज आमच्या एक फ्रेंडने आमचा बॉल हरवून टाकेल. आम्ही इथं शोधतोय या झाडांमध्ये. रवीला भेंचवर त्याच्या आईचा बोट. मयंक काय करतोयस? म्हणून यार यांना देत नाही मी काय वस्तू खेळायला. बॉल बिल भेंचत माझ्याकडे एवढे घरी पडेल आहेत, मी देत नाही. चांगला हातात ए लवड्या साप बेप निघाल तिथून. निघाला इकडं. अरे इथंशीच असेल रे झाडांमध्ये. इथंच बघितलेला मी येताना. फायनली गाईज आम्हाला आमचा बॉल मिळाला आहे. आता आम्ही चाललोय रिटर्न हायवे रोडला. मी आता घरी पोचलेलो आहे. हे बघा, आता काय नाश्ता वगैरे करूया आणि मग जाऊया आपण 10 वाजताची ट्रेन पकडून कल्याणला. तर फायनली गाईज आता माझी तयारी वगैरे सगळी झालेली आहे आणि आता सकाळची वाजता ते 9:45 आणि आपली जी ट्रेन आहे ती 10:18ची आहे. तर मग आपण आता थोड्याच वेळात निघूया स्टेशनला जाण्यासाठी. आपलं सगळ्यात उपट झाला का तर आपला क्लास नव्हता. तर मग आता सेम ड्रेस कोट घालून मी ड्रेसिंग सेम ठेवलेलं आहे मी. आणि आता आपण थोड्याच वेळात निघूया आपण कसं स्टेशनला जाण्यासाठी आणि मग आपण तिकडे जाऊया कॉलेजला. तर मग पूर्ण बघा हा. तर सो गाईज फायनली आता आपलं ट्रेनला जायचं स्टेशनचं टायमिंग झालेलं आहे. आता वाजले आहे 10:04. तर गाईज आता आपण निघूया स्टेशनला जाण्यासाठी. तर आता आता सध्या तरी मी घरामध्येच आहे. आपली बॅग वगैरे सगळं रेडी आहे आणि आता आपण थोड्याच वेळात निघूया. म्हणजे लगेच आपण तिथून निघूया घरून स्टेशनला जाण्यासाठी. तर जाऊया आपण बाहेर आता. तर फायनली गाईज मी आता घरून निघालो आहे स्टेशनला जाण्यासाठी आणि इथे डॉगेश भाऊ बसलेला आहे. इकडे गाई माता तिथं अजून एक डॉगेश आहे, तो खेळतोय, हा बसला आहे. आता चाललो आहे मी स्टेशनला आणि माझ्या मागे साऊंड आपला म्हणजे स्टेशनच्या अनाऊन्समेंटचा आवाज येऊ राहिला आहे. आपण जाऊया स्टेशनला. मी स्टेशनला पोहोचलो आहे. इथे समोर स्टेशन आहे आणि इकडे आपली ट्रेन आहे. आता आपण जाऊया आपल्या फर्स्ट क्लासकडे. तसं आता फायनली आपल्या स्टेशनला आलेलं आहे आणि इकडे समोरच आपली फर्स्ट क्लास आहे आणि ट्रेनला अजून 5 ते 10 मिनटं बाकी आहे. तर मग आपण थांबलेलो आहे इकडे. तर अजून 3 मिनटं बाकी आहे. तर मग आपण इकडे बसून घेतलेलं आहे. नाही ते ओळख आहे का? काय समोर स्टेशन आपल्या ट्रेनला सिग्नल मिळालेलं आहे आणि तर आता आपण जाऊया ट्रेनमध्ये बसण्यासाठी. ट्रेन मिळाली आहे आणि ट्रेनमध्ये बसलेलो आहे फर्स्ट क्लासमध्ये. आता आपण जाऊया कल्याणला. आता मी कल्याण स्टेशनला उतरलो आहे. इकडे समोरूनच आपली जस्ट ट्रेन गेली आहे आणि इथे आपल्याला जायचं आहे तशी लेफ्टच्या इकडनं बाहेर एक्सकेलेटरच्या इथून. तिकडे
आता मी पण जातो रुटीनमध्ये. फायनली काय आता मी ऑटो स्टँडला पोहोचलेलो आहे. इथे बाहेरच समोर ऑटो स्टँड आहे, इकडे रेल्वे स्टेशन आहे गल्ल्यांचा. आता आपण जाऊया तिकडे रिक्षा पकडण्यासाठी. आणि आपण थोडाच वेळात आपल्या कॉलेज तर गाईज मला हा फॉर्म भरायचा होता, मी तो फिल करून झालेला आहे माझा. सो गाईज आता माझं कॉलेजमधलं काम झालेलं आहे. तर मग आता आपण जाऊया घरी, म्हणजेच पहिले क्लासमध्ये जाऊ. आपल्याला फी पेंडिंग आहे आपली, तर मग फी पहिले पे करूया आपण आणि मग आपण जाऊया घरी, म्हणजे स्टेशनला जाऊया. मग काय खाऊ पिऊ आणि मग आपण जाऊया घरी. तर मग पहिले आता आपण इथून जाऊया पहिले रिक्षा पकडण्यासाठी बाहेर कॉलेजच्या. इकडे मी ऑटोमध्ये बसलेलो आहे. आपण जाऊया स्टेशनला. गेला तर मी शिवाजी चौकामध्ये उतरलो होतो आणि मी एकटा असल्यामुळं मला ना कॅमेरामॅन नाही माझ्याकडे, तर मला एकटं सगळं मॅनेज करावं लागतं. आता मी उतरलो होतो शिवाजी चौकामध्ये. तर आता आपण जाऊया क्लासेसमध्ये आपल्या फी पे करण्यासाठी. आणि माझी फी सुद्धा पे भरून झालेली आहे. फी माझी सो गाईज माझी आता फी पण पे करून झालेली आहे. आता आपण जाऊया स्टेशनला ट्रेन पकडण्यासाठी. आता 1 वाजलेला आहे. तर आता आपण जाऊया स्टेशनला. आपल्याला एक्सप्रेस वगैरे येतील. फी पे करून झालेली आपली. दाबेली बनते आपली. दाबेली आहे आणि इथे समोर स्टेशन इकडे समोरच 4 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे. फायनली काय झालेली आहे हे बघा. ट्रेनमध्ये एवढी गर्दी झालेली एक्सप्रेसमध्ये की जागाच नाही बसायला मला. आणि हा आजोबा पण टकल्या पुढं चाललेला आहे, पण मला जागा नाही भेटते बसा, म्हणून मी आता उभा राहून घेतलेला आहे. मला जागा मिळाली, मला जागा या काकांनी दिलेली आहे. आता आपण फायनली कसं स्टेशनला पोचतो. इकडे आपल्या समोर एक्सप्रेस उभी आहे, इकडे स्लिप पण आहे. काहीच फायनली आता तिथून 5 ते 10 मिनिट पण आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती आपलं घर आहे. इथे असं समोरच घर आहे, तिकडे आपलं घर आहे पलीकडे. तर आता आपण पोचलो म्हणजे घरी जरी 2-3 क्लिप काढूया. तर मी आता पहिले जाईल, फ्रेश वगैरे होईल आणि मग आपण जाऊया थोड्या वेळाने जिमला. आपण चाललो आहे जिमला. घरातलं शूट नाही करता आलं. आता आपण आलो आहे ओमसुस्ताच्या घरात. काहीच फायनली 10 मिनटं वेट केल्यानंतर हा दर्शोध आलेला आहेस. तर काय आता आम्ही जिमच्या बाहेर पोचलेलो आहे. इथे जिम आहे आपली आणि मी आता सँडल वगैरे काढून राहिलो आहे. तर जाऊया आज आतमध्ये आपण वर्कआउट वगैरे काय करूया. तर काय आम्ही जिम मारून झालेली आहे. ओम पण इथेच बसलेला आहे. इकडे दुसरे जे आहे ते जिम मारतात आहे. माझी जिम मारून झाली थोडं घरी जाण्यासाठी. तर काय आमची जिम मारून झालेली. आता आम्ही चाललो आहे घरी. मी याला सोडत अर्ध्या रस्त्यामध्ये आणि मग मी जाईल घरी. आज माझं होतं ट्रायसेप आणि याचे मिक्स सेट होते. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर काहीच फायनली आता मी घरी पोहोचलेलो आहे जिमवरतून. आता काय खाऊ पिऊया आपण आणि मग आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो. भेटूया पुन्हा अशाच नवीन एक ब्लॉगमध्ये. तर सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच आणि आपल्या इंस्टाच्या पेजवरती पण फॉलो करून ठेवा. भेटूया आपण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.